या आपण सर्वजण उभं राहूया. पुन्हा एक वार आपल्या भक्तिगीताने आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र देव बापाला धन्यवाद देऊया. त्याच्या सर्व उपकारांचं स्मरण करीत त्याचा आभार मानूया. हा परमेश्वर देव जो जिवंत आहे आणि जो अवघ्या सृष्टीचा आणि आपला निर्माण करता परमेश्वर, पुन्हा आज आपल्या निर्माणकर्त्याची भक्ती करण्याकरिता ही जी सुंदर संधी आपल्याला मिळाली, त्यासाठी देवबापाचा आभार आपण मानू. होय प्रभूजी, सर्व मान महिमा गौरव आणि सर्व सन्मान देत पवित्र देव बापा आम्ही तुझ्या समोर येतो. राजा, केवळ तूच एक स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस प्रभू. तूच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस माझ्या देवा. होय पवित्र देव बापा, तूच आहे ज्याने आपल्या शब्दाने अवघी सृष्टी निर्माण केली. पवित्र देव बापा, तूच आहे ज्याने आपल्या हाताने मनुष्याला निर्माण केलं, आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं आणि आम्हावरती प्रीती केली. प्रभूची तूच एक आहेस प्रभू. पवित्र देव बापा, त्यात तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. त्यात तुझी आम्ही स्तुती करतो, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या सर्व कृपेसाठी. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देव बापा प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, होय प्रभूचे पवित्र देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं एकत्र येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभूची. आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना, तुझी भक्ती करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. आम्ही आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांची, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत. प्रभू, अशा प्रत्येकावर तू दया कर. उत्तम आरोग्य तू दे प्रभू आणि आशीर्वादित तू कर प्रभू. जी तुझी लेकरं मार्गात आहेत
त्यांनाही आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. पवित्र देव बापा, या भक्तीमध्ये तू तुझ्या लेकरांचं सहाय्य कर, त्यांचं येणं परत जाणं सुरक्षित कर. आणि पवित्र देव बापा, आज तुझ्या उपस्थितीने पुन्हा आज आम्हा सर्वांना आशीर्वादित कर प्रभूजी. होय पवित्र देव बापा, आम्ही सर्व स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया. आपल्या सर्वांना येईल ख्रिस्ताला द्वारे तुझ्या हृदयाच्या हाके लागे त्याच्या कान दे. 234 नंबरचं गीत उपासना संगीतातून. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे. कान देती त्याशी बोलतो मधुर, कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे. थकला दमला, थकला दमला उभा टाकूनिया, थकला दमला उभा टाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी. किती वर्ष गेली तुला पाहुनिया, किती वर्ष गेली तुला पाहुनिया, अजूनी का वाया गुंतलासी, अजूनी का वाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे. कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर द्वार तुझे. कान देती त्याशी बोलतो मधुर. मला असं वाटतं की आपल्या निर्माणकर्त्याची वाणी ऐकणं हे आम्हाकरिता सर्वात जास्त महत्वाचं आणि आशीर्वादाचं आहे. जे आपले कान त्या परमेश्वराकडे लावतात, जे लोक आपलं मन त्या परमेश्वराकडे लावतात, हा परमेश्वर देव त्यांच्याशी बोलणार आहे. आणि तुम्ही पहा पवित्र शास्त्रामध्ये ज्या लोकांनी परमेश्वराची वाणी ऐकली
ते लोक या भूतलावरती आशीर्वादित झालेले आहेत. त्यांचं कल्याण परमेश्वर देव बापाने केलेलं आहे. हा परमेश्वर देव जो तुम्हा बरोबर आणि माझ्या बरोबर बोलणारा आहे. आणि म्हणून त्याच्या भक्ती मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण भक्तीकरिता एकत्र येतो, आम्हाला माहिती आहे की पुष्कळ विचार, पुष्कळ काही आमच्या मनामध्ये असतं, परंतु ज्यावेळेस आम्ही भक्तीसाठी येतो, या ठिकाणी बसतो, त्यावेळेस आमचं सर्व लक्ष जे आहे ते आम्हाला आमच्या प्रभू परमेश्वराकडे लावायचं आहे. त्याच्याकडं पाहत, त्याची स्तुती करीत, तो आज आमच्याशी काय बोलतो हे ऐकण्याचा, ते समजण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा. आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. आपल्या सर्वांना येईल, येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा तू करा. येशू प्रिय मेंढपाळा पाडे आम्हा कोकरा, ने तू पुरणी आम्हाला आणि रक्षुनी गरा. येशू प्रिय मेंढपाळ, येशू प्रिय मेंढपाळा पाडे आम्हा कोकरा, प्रीती आहे आणि ती अधिक वाढावी. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये तुम्हाला आणि मला रोज रोज आणि रोज वाढायचं आहे. हा परमेश्वर देव जो आम्हावरती प्रीती करणारा आहे, त्याच्या त्या प्रीतीमध्ये आपल्याला रोज आणि रोज वाढायचं. यावेळेस एक स्तोत्र वाचूया. ऑस्कर आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. यावेळी एक स्तोत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 40. स्तोत्रसंहिता 40. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्यांनी मजकडे वळून माझा धावा ऐकला.
नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझे पाय स्थिर केले. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्रे घातले. हे पाहून बहुत लोक भय धरीतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषय करीतो आणि गर्विष्ठांचा व असत्यांकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेले अद्भुत कृत्य व प्रकट केलेले आपले विचार बहुत आहे. तुझ्यासमोर त्याची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. त्याचे वर्णन करू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहेत. यज्ञपशु व अनार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेत. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात मजवशी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही, हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझे न्यायपण छपून ठेवले नाही. तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले. महासभेपासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुपित ठेविले नाही. हे परमेश्वरा, तू मजविषयीचा आपला कडवडा आवरून धरू नको. तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत. असंख्य अरिष्टांना मी घेरिले आहे. माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे, म्हणून मला वर तोंड करिता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहे. माझ्यात त्राण उरले नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, माझे सहाय्य कराव्यास त्वरा कर. जे माझा जीव घ्यावयास पाहतात ते एकंदर लज्जित व फज्जित होत. माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावत. मला आहा आहा असे थट्टेने म्हणणाऱ्यांची फजिती होऊन त्यांचे तोंड बंद पडोत. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावत. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणत. मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहायकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. देवा बसने आपल्यासाठी आशीर्वाद करो. दावीद म्हणतो की मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहायकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. मला असं वाटतं की तुम्ही आणि मी जे आज या ठिकाणी आहोत, दाविदापेक्षा काही अधिक थोर असे तुम्ही आणि मी नाही. दावीद म्हणतो की मी तर दीन व दरिद्री आहे. कदाचित आज तुमची आणि माझी परिस्थिती दाविदापेक्षाही अतिशय कठीण किंवा जास्त खराब अशी असेल, परंतु दावीद जे या ठिकाणी म्हणतो ना की तरी प्रभूला माझी चिंता आहे. आज आपल्या स्वतःला या गोष्टीची आठवण करून देणं, आज आपल्या स्वतःला या गोष्टीची जाणीव करून देणं की आज मी जरी ज्या कुठल्या परिस्थितीतून जात आहे, मग शारीरिक दृष्टीने असेल, मानसिक दृष्टीने असेल, भावनिक दृष्टीने असेल, आर्थिक दृष्टीने असेल, ज्या कुठल्या परिस्थितींमधून मी जात आहे, स्वतःला या गोष्टीची जाणीव करून देणे की तरी प्रभूला माझी चिंता आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांची काळजी परमेश्वर देव करतो, हा परमेश्वर देव त्यांच्यासाठी सर्व उत्तम ते करणारा परमेश्वर आहे. मनुष्याची जी फार महत्त्वाची गरज होती, तुम्ही आणि मी संपूर्ण मनुष्य जो आपल्या पापामध्ये नाश पावत होते, त्या मरणाच्या अधीन होते, त्या सत्तेखाली होते, अशा त्या आमच्या परिस्थितीमध्ये, अशा त्या आमच्या दैन्य अवस्थेमध्ये आमच्या प्रभूने आमची चिंता घेतली, काळजी केली आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता या जगात आला. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्या मरणातून, त्या पापाच्या गुलामगिरीतून, त्या बंधनातून, त्या सत्तेतून सोडवून मुक्त केलेला आहे, तोच तुमची आणि माझी काळजी घेणारा, तोच तुमचा आणि माझा सहाय्य करणारा आणि आमचा मुक्तिदाता असा तो आमचा परमेश्वर आहे प्रियांनो. आणि म्हणून रोज आणि रोज जेव्हा आम्ही आमच्या
दिवसाला सुरुवात करतो. या जगामध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही व्यस्त असतो, वेगवेगळ्या परीक्षांना, वेगवेगळ्या प्रसंगांना आम्ही तोंड देत असतो. आम्ही स्वतःला या गोष्टीची जाणीव करून देऊया की परमेश्वराला माझी चिंता आहे, माझा सहाय्यकारी तो आहे आणि तोच माझा मुक्तिदाता प्रभू परमेश्वर आहे. देवबाप, ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. सबको मसीह में सलाम. क्या आप सब आनंदित हैं आज? क्या आप सब आनंदित हैं? तो बोलिए प्रभु यीशु मसीह की. बोलो प्रभु यीशु मसीह की. पौलुस कहता है फिलिपियों की पत्री इसका पहला अध्याय और 21वें वचन में कि जीना मेरे लिए क्या है? मसीह है और मरना मेरे लिए लाभ है. अगर आप ये विश्वास करते तो आइए जोरदार तालियों के साथ परमेश्वर की स्तुति करें. हम पहला गीत गाएंगे, मसीह बिना जीना बेकार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है. ये जीवन तैयार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मैं मसीह के साथ चलने लगा, मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में है. मैं मसीह के साथ चलने लगा, मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में है. आत्मा बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. आत्मा बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है. ये जीवन तैयार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. क्रूस उठा के मैं चलने लगा, मेरा दूल्हा मेरा मसीहा. क्रूस उठा के मैं चलने लगा, मेरा दूल्हा मेरा मसीहा. क्रूस उठा के चलना मेरा काम है, अंत में स्वर्ग में विश्राम है. क्रूस उठा के चलना मेरा काम है, अंत में स्वर्ग में विश्राम है. जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है. ये जीवन तैयार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. आइए हम दूसरा गीत गाएंगे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम क्या पाता रहे? जलाल. फिर से एक बार, क्या पाता रहे? जलाल. चलिए हम ये गीत गाएंगे. मेरा उठना बैठना
गीत गाएंगे। बिन तेरे में कुछ भी नहीं, क्योंकि यहोवा मुझे क्या है तेरी ज़रूरत है। प्रभु यीशु मसीह के बिना हम इस पृथ्वी पे ना ही कुछ कर सकते हैं, ना उसके बिना हम जिंदगी जी सकते हैं। हम परमेश्वर की स्तुति इसलिए कर रहे हैं क्योंकि हमें करना है, हम इसलिए कर रहे हैं क्योंकि वो इस योग्य है। आइए सारा आदर और महिमा परमेश्वर को अपने तालियों के साथ देंगे और परमेश्वर के लिए गीत गाएंगे कि यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों में खोदी मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी ज़रूरत
आइए इस वक्त अपने पलकों को हम झुकाएंगे और अपने मनों को तैयार करेंगे। पिछले हफ्ते हुई सारी बातें, वो सारे उपकार जो परमेश्वर ने हमारे जीवन में किए हैं, शायद ऐसी परिस्थितियां होगी जिसमें हमने अपने आप को अकेला महसूस किया। शायद कुछ ऐसी बातें हुई होंगी जिसमें हमने अपने आप को दूसरों से नीचे समझा। शायद हमारा दिल किसी ने दुखाया होगा, हम रोए होंगे, गिड़गिड़ाए होंगे। हमारे आसपास शायद हमने किसी और को नहीं पाया, पर हम सब जानते हैं हर दुख में, हर सुख में, जीवन के उस हर एक मोड़ पर जब हम अकेले हैं, उस वक्त कोई और नहीं, ना हमारी माँ, ना हमारा पिता, ना हमारे भाई, ना बहन, ना इस संसार का कोई भी व्यक्ति हमारे पास। अगर कोई है तो इस सारे सृष्टि को निर्माण करने वाला वो सर्वशक्तिमान और सर्वश्रेष्ठ परमेश्वर, जो हमसे इतना प्यार करता है कि जिसने अपने इकलौते पुत्र को हमारे लिए त्याग दिया, इस तरह समर्पित कर दिया कि जब वो क्रूस पे था उसकी पीड़ाओं को उसने देखकर अनदेखा किया, ताकि हम आनंद से जी सके, पाप रहित जीवन को जी सके। अगर आज अभी भी हम ऐसी मनस्थिति में है तो आइए हम परमेश्वर को गीत के साथ कहेंगे कि परमेश्वर, जब मैं कुछ पल तेरे साथ बैठता हूँ तो ऐसा लगता है कि प्रभु जी मैं आज जीवित हूँ। मुझ में अब भी सांस बाकी है परमेश्वर, और आपके साए में मैं हमेशा खुश रहता हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। अब भी
अपने स्थानों पे खड़े हो जाएंगे। हम प्रार्थना में रहेंगे। आने वाले सप्ताह को हम परमेश्वर के हाथ में देंगे। उसको कहेंगे, परमेश्वर पिता, अब तक मैंने सारी चीज़ों को अपने हिसाब से करके देख लिया, पर मुझे कुछ नहीं मिला सिवाय निराशा के, शायद दर्द के। पर परमेश्वर पिता, अब इसी वक्त जब मैं यहाँ आपकी उपस्थिति में खड़ा हूँ या खड़ी हूँ, परमेश्वर पिता, आप मेरे जीवन का, मेरे हृदय का और मेरे विचारों का कंट्रोल लीजिए। परमेश्वर पिता, चीज़ें मेरे हिसाब से नहीं परंतु आपके हिसाब से होने पाई परमेश्वर खुदा। इसलिए मैं आपकी स्तुति करता हूँ, आपकी आराधना करता हूँ और आपसे ये प्रार्थना करता हूँ पिता परमेश्वर कि मैं जहाँ कोई जाऊँ, मैं जो भी बोलूँ, जो भी करूँ पिता परमेश्वर, आपकी महिमा हो। जिस जगह में जाओ पिता परमेश्वर, वो जगह आपकी महिमा से, आपके तेज से, जो मेरे चेहरे से चमक नहीं पाए पिता परमेश्वर, मेरे जीवन से चमक नहीं पाए पिता परमेश्वर। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को है, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया,
जी आपके नाम को धन्यवाद करते हैं खुदावन, इस सुंदर सी संगति के लिए पिता परमेश्वर। आपने हमें भी जीवितों की भूमि में जीवित रखा, इसलिए आपको धन्यवाद करते हैं खुदावन। यहाँ उपस्थित सारे व्यक्तियों को पिता परमेश्वर, मेरे इस परिवार को खुदावन मैं आपके हाथों में सौंपती हूँ पिता परमेश्वर। हमारे मनों को पिता परमेश्वर, हमारे विचारों को, हृदय को जांचने वाला हमारे परमेश्वर तू है खुदावन। प्रभु जी, यहाँ पे अगर कोई नाराज है पिता परमेश्वर, या फिर जीवन की ऐसे कठिन परिस्थितियों से जा रहे हैं पिता परमेश्वर, प्रभु जी आपकी आशीषों को उनके जीवन में बारिश की तरह बरसाइए पिता परमेश्वर। आप हृदय को छूइए पिता परमेश्वर। पिता परमेश्वर, जिस तरह पौल कहता है पिता परमेश्वर कि जीना मेरे लिए मसीह है और मरना मेरे लिए लाभ है पिता परमेश्वर। खुदा प्रभु, हमारे जीवन में ऐसे कामों को करिए खुदावन पिता, कि सचमुच हमारा जीवन पिता परमेश्वर आपके लिए हम व्यतीत करने पाए खुदावन, ताकि हम जब इस पृथ्वी को छोड़े पिता परमेश्वर खुदा, तो वो हमारे लिए लाभ हो पिता परमेश्वर। ऐसा ना हो पिता परमेश्वर कि आप हमें कहे कि मैं तुझे नहीं जानता खुदावन। हमारे जीवनों को बदले पिता परमेश्वर। हमारे जीवन में पिता परमेश्वर आपकी स्तुति, आपकी आराधना और आपका महिमा पिता परमेश्वर ये पहले स्थान पे होने पाए पिता परमेश्वर खुदा। प्रभु जी, मैं प्रार्थना करती हूँ खुदावन, यहाँ पे उपस्थित हर एक व्यक्ति को जिस कार्य के लिए आपने चुना है खुदावन, वो कार्य पिता परमेश्वर आप पूर्ण करिए पिता परमेश्वर खुदा, ताकि सबके जीवनों से पिता परमेश्वर केवल आपकी और आपकी महिमा होने पाए पिता परमेश्वर। आज जब हम पिता परमेश्वर इस लेन के दिनों से जा रहे खुदावन, हम ये भूल ना पाए पिता परमेश्वर कि आप इस जीवन में, इस संसार में क्यों आए पिता परमेश्वर खुदा। हम ये भूलना पाए पिता परमेश्वर खुदा कि जो सैक्रिफाइस आपने हमारे लिए किया पिता परमेश्वर, जो हम हमारे लिए अपने जीवन को आपने त्यागा है पिता परमेश्वर, उसे हम कभी भूल ना पाए पिता परमेश्वर खुदा। और ना कि ऐसा जीवन जीने पाए पिता परमेश्वर कि दूसरे हमें देखकर कहे खुदावन कि क्या ये मसीह है। प्रभु, मैं प्रार्थना करती हूँ कि आपकी तरह हम जीवन जीने पाए पिता परमेश्वर, आपकी तरह हम देखने पाए, आपकी तरह हम चलने पाए पिता परमेश्वर खुदावन। इस तरह की रहमत, इस तरह की बारिश पिता परमेश्वर हमारे जीवन में किया खुदा पिता परमेश्वर। आगे का समय आपके हाथ में देते हुए, आगे का सप्ताह आपके हाथ में देते हुए पिता परमेश्वर खुदावन, ये सुंदर सा समय आपके हाथ में देते हुए आने वाला वचन हमारे लिए बहुतायत की आशीष का और हमारे लिए एक नई सीख का होने पाए पिता परमेश्वर खुदावन। पिता, जब पास्टर जी बोले पिता परमेश्वर, उनके द्वारा हमारे हृदय से आप बात करिए पिता परमेश्वर खुदावन। आगे का समय आपके हाथ में देते हुए छोटी सी विनती प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। या प्रार्थना करूया। थोर आणि जिवंत देव बापा, पुन्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे प्रभू। तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि विशेष आमची विनंती आहे पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हासोबत बोल। तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर। तुझ्या वचनाचं सामर्थ्य जे आम्हास नवीन करतं, जे आमची सुधारणूक करतं प्रभूजी, ते तुझं काम तुझ्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू कर। आम्ही सर्वजण देई बापा स्वतःला तुझ्या अधीन एक बार पुन्हा करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमीन। ओबद्या आणि योएल या दोन पुस्तकांचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये केलेला आहे। ओबद्याचा अभ्यास करत असताना कोणता विषय आपण पाहिला? ओबद्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना कोणता विषय आपण पाहिला? एकच अध्याय या पुस्तकामध्ये आहे आणि या एका अध्यायामध्ये जो मुख्य विषय आम्हाला दिसून येतो की दोन राष्ट्रांबद्दल त्या ठिकाणी आम्ही वाचतो, अदोम आणि इस्रायल। त्याविषयी आपण मनन केलं आणि वाचत असताना आम्हाला लक्षात येतं की परमेश्वर देव अदोमावरती का नाराज आहे, त्या नाराजीचं कारण त्यावरती आपण मनन केलं। त्यानंतर आपण पाहिलं की भविष्यामध्ये अदोम आणि यहुदा यांची स्थिती काय असेल, त्यांची अवस्था काय असेल, आणि मग आपण ओबद्याच्या पुस्तकाला वर्तमान मंडळीसोबत आपण कंपेअर केलं, त्यांची तुलना करून पाहिली आणि या प्रकारे ओबद्याच्या पुस्तकावरती आपण अभ्यास केला। योएलचा पुस्तक ज्यावेळेस आपण सुरुवात केलं, योएलच्या पुस्तकामधून जी सुरुवात आपण केली ती म्हणजे टोळ किंवा टोळधाड जी आहे त्यापासून आपण सुरुवात केली, यावरती आपण मनन केलं। आणि
इस्रायलच्या इतिहासामधून आपण जे टोळ आहेत ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला माहिती आहे की योवेल संदेष्टा या टोळांची तुलना कोणत्या गोष्टींसोबत करतो त्यावरही मनन केलं, आणि टोळधाड आणि वर्तमान काळ यावरही आपण अभ्यास केलेला, यावरही आपण त्यामध्ये विचार केला. आणि मग मागच्या रविवारी योवेलच्याच पुस्तकामधून परमेश्वराकडं वळणे, पश्चाताप करणे यावरती आपण मनन केलेलं. या प्रकारे आतापर्यंत ओबद्या आणि योवेल या पुस्तकांवरती आपण मनन केलेलं आहे. आज जेव्हा या पुस्तकांचा समारोप आपण करणार आहोत, शेवट आपण करणार आहोत, तेव्हा एक वार पुन्हा ओबद्याचं पुस्तक आणि योवेलचं पुस्तक जे आहे नवीन करारामधून ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. ओबद्या आणि योवेल यांना नवीन करारामधून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये जी भविष्य करण्यात आलेली आहे त्या भविष्यांची परिपूर्ती आम्हाला नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून ओबद्या आणि योवेल या पुस्तकांचा विचार, यांचा अभ्यास करत असताना नवीन करारामध्ये या पुस्तकांचा कुठं उल्लेख आलेला आहे, किंवा नवीन करारामध्ये नवीन कराराचे जे लेखक आहेत त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये या पुस्तकांचा काही संदर्भ घेतला का, त्यांचा काही उपयोग केला का, किंवा ओबद्या आणि योएलमध्ये जी काही भविष्य आम्ही वाचतो ती नवीन करारामध्ये कुठं पूर्ण झालेली आम्हाला दिसून येते काय. या प्रकारे आज आपण ओबद्या आणि योएल ही जी पुस्तकं आहेत ती नवीन करारामधून पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. प्रियांनो, निश्चितच या दोन पुस्तकांचा या प्रकारे विचार करणे, मनन करणे हे आपणाकरिता आशीर्वादाचं ठरणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण ओबद्याच्या पुस्तकाकडे पाहतो, ओबद्याचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आमच्या काय लक्षात येतं. आता तुम्हाला जर मी विचारलं की ओबद्याच्या पुस्तकाचा सारांश सांगा, काय सांगाल? काय आहे ओबद्याच्या पुस्तकामध्ये? एकच अध्याय आहे. काय आहे ओबद्याच्या पुस्तकाचं वाचन करत असताना आम्हाला त्यामध्ये काय वाचायला मिळतं? तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं, अदोम आणि यहुदा जे आहे, अदोम इस्रायल जे आहे, या दोन राष्ट्रांबद्दल आम्हाला ओबद्याच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. अदोमावरती परमेश्वराची नाराजी आम्हाला ओबद्याच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते, आणि अदोमाचा नाश होईल आणि परमेश्वर देव यहुदाला कशी त्याची पुनर्बांधणी करेल हे आम्हाला ओबद्याच्या पुस्तकामध्ये हा मुख्य गाभा जो आहे ना हा आम्हाला दिसून येतो. ओबद्याच्या पुस्तकामध्ये मुख्य काय आहे तर ही दोन राष्ट्रे आहेत, यांच्यामधलं वैर, आणि त्या वैरामुळं ती जी द्वेष भावना त्यांच्यामध्ये आहे त्यामधून अदोम आपल्याच भावाबरोबर, आपल्याच भाऊबंदाबरोबर त्यांना कशा प्रकारची वागणूक देतो हा एक मुख्य गाभा या पुस्तकाचा आहे. परंतु अदोमाच्या या वागणुकीकडं, अदोम जी वागणूक आपल्या भाऊबंदांना देत आहे त्याकडं परमेश्वराचं लक्ष आहे, त्याकडं परमेश्वराचं लक्ष आहे. प्रियांनो, हे फार महत्वाचं त्या ठिकाणी आहे. आता ज्या वेळेस नवीन करारामध्ये आम्ही ओबद्याच्या पुस्तका संदर्भात पाहण्याचा प्रयत्न करतो ना, तर अदोम आणि यहुदा किंवा अदोम इस्रायल, अदोम यहुदा असा थेट सरळ उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी कदाचित नाही सापडणार. परंतु मी तुम्हाला जे सांगितलं की या पुस्तकाचा जो मुख्य गाभा आहे त्याचा आधार, त्याविषयीची चर्चा नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि ती चर्चा जी आहे ती पावलाने किंवा पाऊल त्याचा संदर्भ देताना आम्हाला दिसून येतो. जर आम्ही रोमकरास पत्र काढलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल,
रोमकरास पत्र अध्याय 9, रोमकरास पत्र अध्याय 9 आणि वचन 10 पासून मी तुमच्याकरिता वाचत आहे. इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाहाक याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करेल. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. हा संदर्भ ज्यावेळेस आम्ही वाचतो, या संदर्भामध्ये 2 भावांचा उल्लेख पाऊल त्या ठिकाणी करत आहे. पाऊल या संदर्भामध्ये काय समजविण्याचा प्रयत्न करत आहे? पाऊल रोम येथील मंडळीला देवाचा सार्वभौम अधिकार जो आहे, निवडीचा जो परमेश्वराचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल तो या रोम येथील मंडळीला सांगत आहे. आणि हा विषय रोम येथील मंडळीला समजावून सांगत असताना तो कोणाचं उदाहरण देत आहे? याकोब आणि एसाव यांचं. आता आम्हाला माहित आहे की अदोम आणि यहुदा यांचे पूर्वज कोण आहे? योसे आपलं एसाव आणि याकोब, हे 2 त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. या दोघांच्या द्वारे या 2 राष्ट्रांची सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आता तुमच्या लक्षात येईल की यांच्यामध्ये जे वैर आहे, यांच्यामध्ये जो द्वेष आहे, त्याचं कारण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. देवाने याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. याकोबाने एसावाला फसवलं. याकोब एसावाबरोबर धूर्ततेने वागला, हे आम्हाला ठाऊक आहे. त्याचा परिणाम या 2 राष्ट्रांमध्ये असणारं वैर देखील आम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु त्याचं मूळ जे आम्हाला दिसून येतं, त्याचं मूळ आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की परमेश्वराने याकोबाची निवड ही आधीच केलेली होती. असं म्हटलेलं आहे की मुले अजून जन्मलेलीही नव्हती, त्यांनी काही बरं वाईट केलेलं नव्हतं, तेव्हाच परमेश्वराने काय केलं? याकोबाची निवड त्या ठिकाणी केली. आणि रिबकेला काय सांगण्यात आलं? परमेश्वराने तिला काय सांगितलं की वडील धाकट्याची सेवा करणार, वडील धाकट्याची सेवा करणार. प्रियांनो, हा जो संपूर्ण विषय जो आहे, या ठिकाणी पाऊल जी चर्चा करत आहे किंवा पाऊल जे उदाहरण त्या ठिकाणी देत आहे, या ओबद्याच्या पुस्तकाचा मुख्य आधार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, मुख्य बेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, परमेश्वराने याकोबावरती प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. मग परमेश्वर पक्षपाती आहे काय? परमेश्वराच्या ठाई अन्याय आहे काय? त्याने याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला. दोघांनी काही बरं वाईट केलेलं होतं का? त्यांचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हाच त्यांच्या जन्माच्या आधीच देवाने याकोबाची निवड त्या ठिकाणी करून घेतलेली होती. पाऊल, जर तुम्ही समोरची वचने वाचली तर पाऊल याही गोष्टींचं स्पष्टीकरण देतो की मग कदाचित तुम्ही म्हणाल की देवाच्या ठाई अन्याय आहे काय? नाही, देवाच्या ठाई अन्याय नाही. वचनामध्ये फार सुंदर रीतीने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पाचारण जे आहे, निवड जी आहे, ती व्यक्तीच्या कामावरती, व्यक्तीच्या कर्मावरती अवलंबून नसून ती पाचारण करणाऱ्याच्या इच्छेवरती आहे. जो पाचारण करतो त्याच्या इच्छेवर, त्याच्या अधिकाराचा तो भाग आहे की तो कोणाची निवड करतो. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो,
हा त्याचाच एक भाग आहे. ज्या प्रकारे एसाव आणि याकोब यांचा जन्म होण्याच्या आधीच देवाने याकोबाची निवड करून घेतली होती, तुमच्या आणि माझ्याही जन्माच्या आधी देवाने तुमची आणि माझी निवड करून घेतलेली आहे की आम्ही या जगामध्ये आल्यानंतर परमेश्वराचे लोक आम्हाला म्हटल्या जाईल. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळावा याकरिता तुमची आणि माझी निवड देखील आधीच करून घेण्यात आलेली आहे. आज तुम्ही पहा, ज्यांना ख्रिस्ती जीवनाचं महत्व समजलेलं आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्व समजलेलं आहे, त्या लोकांना या निवडीचं महत्व देखील समजतं. मग आज आम्ही असंही म्हणायला पाहिजे की जगामध्ये तर पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत. कदाचित आज ते तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त धार्मिक प्रवृत्तीचे, जास्त समजदार कदाचित असतील, परंतु आज ते या ठिकाणी नाहीत. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. हा परमेश्वराच्या निवडीचा, त्याचं पाचारण करण्याचा त्याचा स्वतःचा अधिकार आहे. निवड, पाचारण हे कर्मांवरून, व्यक्तीच्या कामावरून ठरत नाही. तुम्ही आणि मी नीतिमान, तुम्ही आणि मी धार्मिक आपल्या कामांवरून ठरत नाही. आपल्या कर्मांनी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान ठरू शकत नाही. तुम्ही आणि मी परमेश्वरासमोर जे नीतिमान ठरतो ते केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, त्याच्यावरील विश्वासाने, कामाने नव्हे, कर्माने नव्हे, तर विश्वासाने, कृपेच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आज जे आपण या ठिकाणी तारण पावलेले लोक जे आज आपण या ठिकाणी बसलेले आहोत, ते आपण काहीतरी खूप चांगलं केलेलं आहे म्हणून नाही, तर तुमचं आणि माझं तारण व्हावं ही कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरती करण्यात आलेली आहे. प्रियांनो, ओबद्याच्या पुस्तकाचा आधार या ठिकाणी रोमकरासच्या पत्रामध्ये या दोन भावांची चर्चा करताना आम्हाला पौल त्या ठिकाणी दिसतो. आणि ही जी परमेश्वराची निवड आहे, किंवा ज्या प्रकारे याकोब एसावाबरोबर वागला, त्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे ओबद्याच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे अदोम आपल्या भाऊबंधांना वागणूक देत आहे, या सर्व गोष्टींचा आधार म्हणून आम्ही त्या पाहतो. प्रियांनो, आज आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मी ओबद्याच्या पुस्तकाचा अभ्यास करत असतानाही तुम्हाला सांगितलं होतं की परमेश्वर देव आम्ही आमच्या भाऊबंधांना कशा प्रकारची वागणूक देत आहोत याकडं परमेश्वराचं लक्ष लागलेलं आहे. परमेश्वर देव पाहतो. कदाचित ते आमच्याशी वाईट वागले असतील, कदाचित ते आमच्याशी क्रूरतेने वागले असतील, कदाचित त्यांनी आमचं खूप नुकसान केलं असेल, कदाचित त्यांच्यामुळं आम्हाला शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, भावनिक दृष्टीने खूप त्रास झाला असेल, परंतु याचा अर्थ हा नाही की आम्ही त्यांना जशास तशी वागणूक द्यावी. कारण परमेश्वर देव हा आमच्याकडं पाहत आहे. परमेश्वराचं जे लक्ष आहे ते तुमच्याकडं आणि माझ्याकडं लागलेलं आहे की आम्ही आमच्या लोकांना कशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देतो. प्रियांनो, फार महत्त्वाचं आहे की तुम्ही आणि मी परमेश्वराच्या इच्छेला नेहमी सादर असायला पाहिजे. परमेश्वर देव ज्याला सर्व अधिकार आहे, परमेश्वर देव जो सार्वभौम परमेश्वर आहे, त्याच्या इच्छेला तुम्ही आणि मी नेहमी त्यांना बसवून घ्या पहिले लवकर कुठं तरी. परमेश्वराचा जो सार्वभौम अधिकार आहे
तो अधिकार आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्याच्या इच्छेला आम्ही नेहमी सादर असणं हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही योवेलच्या पुस्तकाकडे येतो आणि योवेलच्या पुस्तकामधून किंवा योवेलचं जे पुस्तक आहे ते ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देखील आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन करारामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता ओबद्याच्या पुस्तकाचा सारांश आपण पाहिला. योवेलच्या पुस्तकाचा सारांश काय सांगाल? काय आहे योवेलच्या पुस्तकामध्ये? काय आहे? योवेलच्या पुस्तकामध्ये काय आहे? योवेलच्या पुस्तकामध्ये आम्हाला टोळधाड दिसते. देवाचं शासन, देवाची शिक्षा म्हणून आम्ही ही टोळ पाहतो. परंतु जेव्हा देवाचे लोक पश्चाताप करतात, ज्यावेळेस ते देवाकडे वळतात, हा परमेश्वर देव त्यांना भरपाई करून देतो. हा परमेश्वर देव त्यांची पुनर्बांधणी करतो. हा परमेश्वर देव परत फिरल्यामुळं त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद देताना आम्ही योवेलच्या पुस्तकामध्ये पाहतो. योवेलच्या पुस्तकाचा सारांश ज्यावेळेस आम्ही योवेलचं पुस्तक जे आहे ते नवीन करारामधून पाहण्याचा प्रयत्न करतो, यामध्ये प्रामुख्याने जे वचन 28 आहे, योवेल 2 आणि 28 मध्ये जे सांगितलेलं आहे की यानंतर असे होईल की मी मनुष्यावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. याचा सरळ उल्लेख जो आहे हा पेत्राने प्रेषितांच्या कृत्यांमध्ये केलेला आम्हाला दिसून येतो. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या ठिकाणी आम्हाला या संदर्भाचा उपयोग करताना पेत्र जो आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. ज्यावेळेस आम्ही 2रा अध्याय आणि वचन 14 पासून पाहतो, त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की पेत्र जो आहे हा पेंटेकॉस्टच्या दिवशी जो पवित्र आत्म्याचा वर्षाव देवाने आपल्या लोकांवरती केला, जे 120 लोक त्या माडीवरील खोलीमध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण त्या ठिकाणी झालेत, जे भरल्या गेलेत, ती जी घटना पेंटेकॉस्टच्या दिवशी घडली, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे हा कैवारी तुमच्यासाठी आणि माझ्याकरिता या जगामध्ये पाठविण्यात आला. ती घटना कशी आहे तर ते पेत्र जो आहे तो योवेलच्या पुस्तकाचा संदर्भ देतो आणि असं म्हणतो, वचन 14 पासून मी तुमच्याकरिता वाचत आहे. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु योवेल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. योवेल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. परमेश्वर देवाने योवेल संदेष्टाच्या द्वारे जे सांगितलं की यानंतर मी त्यांच्यावरती माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल, तो भाग आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, पवित्र आत्म्याचा वर्षाव आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ही जी घटना किंवा हे जे भविष्य परमेश्वराने योवेल संदेष्टाच्या द्वारे आपल्या लोकांना सांगितलं होतं, ते त्या ठिकाणी त्याची परिपूर्ती आम्हाला दिसून येते. त्यानंतर आणखीन ज्यावेळेस आम्ही योवेलच्या पुस्तकातून पाहतो 2रा अध्याय आणि वचन 32चा पहिला भाग आम्हाला सांगतो की तेव्हा जो कोणी त्याचा धावा करेल तो तरेल, त्याचं तारण होईल किंवा तो वाचेल. तेव्हा जो कोणी त्याचा धावा करेल तो तरेल. याचा उल्लेख पेत्र आणि पाऊल दोघही जण करतात. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय पुढची ज्यावेळेस वचन वाचत जातो, या ठिकाणी पेत्र जो आहे हा त्या ठिकाणी यरुशलेममध्ये असलेल्या लोकांना पश्चाताप करण्यासाठी त्या ठिकाणी उत्तेजन देतो. तो म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या. याचा बेस काय आहे
तर योवेल संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने जे सांगितलं की तेव्हा जो कोणी त्याचा धावा करेल तो तरेल. आणि म्हणून पेत्र देखील या ठिकाणी उभे असणाऱ्यांना असं म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमचं तारण होईल. हा पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हावरती देखील त्या ठिकाणी ओतण्यात येईल. ज्यावेळेस आम्ही रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि वचन 11 ते 13 वाचतो, त्या ठिकाणी पाऊल जो आहे तो देखील या संदर्भाचा उपयोग करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. रोमकरास पत्र 10वा अध्याय वचन 11 पासून 13 पर्यंत. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेल्लेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पूर्ण इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. त्याचे तारण होईल. पाऊल देखील या ठिकाणी योवेल संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने जे सांगितलं होतं त्याचा संदर्भ या ठिकाणी देत आहे. पाऊल कशाने सुरुवात करतो? कारण शास्त्र सांगते. काय सांगते शास्त्र? की फजित होणार नाही. तुम्ही योवेलचं पुस्तक ज्यावेळेस 2रा अध्याय तुम्ही समोर वाचता त्यामध्ये परमेश्वर देव स्पष्ट म्हणतो की माझे लोक फजित होणार नाहीत, माझे लोक लज्जित होणार नाहीत. शास्त्र सांगते. काय सांगतं शास्त्र? पावलाला शास्त्र कुठून कळालं? योवेल संदेष्टाच्या माध्यमातून परमेश्वर देव जो आहे तो त्या ठिकाणी बोललेला आहे की मी माझ्या लोकांना फजित होऊ देणार नाही. म्हणून पाऊल म्हणतो की शास्त्र सांगते की ते फजित होणार नाही. पाऊल म्हणतो शास्त्र सांगते की जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल, तो तरेल. कारण योवेल संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने त्या ठिकाणी आधीच आपल्या लोकांना सांगून ठेवलं की जो कोणी त्याचा धावा करेल त्याचं तारण त्या ठिकाणी होईल. आणखीन ज्यावेळेस आम्ही योवेल संदेष्टाच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही 2रा अध्याय आणि 30 ते 31 वचने वाचतो त्यावेळेस आम्हाला काही चिन्ह त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सूर्य अंधकारमय होईल, चंद्र रक्तमय होईल. प्रियांनो, ही जी वचने किंवा ही जी भविष्य परमेश्वराने योवेल संदेष्टाच्या द्वारे सांगितले, ज्यावेळेस आम्ही प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 19 ते 20 वचने वाचतो त्या ठिकाणी पेत्र त्याचा वापर करताना आम्हाला दिसतो. योवेल संदेष्टाच्या तिथूनच पेत्र त्या गोष्टी घेतो आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. एवढंच नव्हे तर जे योवेल संदेष्टाच्या द्वारे सांगण्यात आलं त्याचाच उल्लेख प्रभू येशू ख्रिस्त देखील मत्ते 24 आणि 29 मध्ये करताना तो दिसतो. आपण सर्व संदर्भ वाचत नाहीये, परंतु तुम्हाला ही संदर्भ त्या ठिकाणी मी देत आहे. पेत्राने सांगितलं की काय चिन्हे आकाशात असतील. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं काय चिन्हे असतील. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान त्या पात्म बेटावरती होता, प्रकटीकरणाच्या पुस्तकात तो देखील त्याचा उल्लेख करून आम्हाला या प्रकारे सांगतो. आता आम्हाला माहिती आहे की योहानाला झालेलं प्रकटीकरण हे फार विशेष अशा प्रकारचं आहे. तो देखील 12व्या वचनात असं म्हणतो, 6वा अध्याय आणि 12वं वचन. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. सूर्य कसा झाला? काळा झाला. आणि चंद्र कसा झाला? योवेल संदेष्टाने परमेश्वराने योवेल संदेष्टाच्या द्वारे या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या होत्या की काय होईल त्या दिवसामध्ये. मी आकाशात चिन्हे दाखवेल. काय चिन्हे असणार आहे? सूर्य प्रकाश देणार नाही, चंद्र तारे प्रकाश देणार नाही, सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र जो आहे तो रक्तमय त्या ठिकाणी होईल. प्रियांनो, त्यानंतर योवेलच्याच पुस्तकामध्ये यहोशुआ फाटाच्या खोऱ्यातील जो परमेश्वराचा न्याय आम्हाला वाचायला मिळतो योवेलच्या पुस्तकामधून, त्या संदर्भात योहानाने प्रकटीकरणाच्या पुस्तकात, मी संदर्भ सांगतो, तुम्ही पाहिजे तर फक्त ती लिहून घ्या.
प्रकटीकरणामधून ज्यावेळेस तुम्ही 14वा अध्याय 18 ते 20 वचने वाचता, त्यानंतर 16वा अध्याय 12 ते 16 वचने वाचता, त्यानंतर 19वा अध्याय 19 ते 21 वचने आणि 20वा अध्याय 7 ते 9 वचने. ज्यावेळेस प्रकटीकरणातून ही वचने तुम्ही वाचता, तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचा न्याय जो आहे हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ते जे शेवटचं युद्ध आहे त्या युद्धासंदर्भात तुम्हाला या सर्व वचनांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, ओबद्याच्या पुस्तक नवीन करारातून आम्ही पाहतो, योवेलचं पुस्तक आम्ही नवीन करारातून पाहतो. आणि ज्या वेळेस योवेलने सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर देवाने योवेल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेल्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये पूर्ण होताना पाहतो, प्रियांनो, आम्हाला परमेश्वराच्या विश्वासूपणाचा पुन्हा एकदा अनुभव त्या ठिकाणी घेता येतो. परमेश्वर देव हा विश्वासू परमेश्वर आहे. त्याने आपल्या संदेष्टांच्या द्वारे ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे. आज जेव्हा तुम्ही आणि मी या गोष्टी, या पुस्तकांना नवीन करारातून पाहत आहोत, मला आपल्या प्रत्येकाला या गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे की परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती पूर्ण होणार आहे. त्याने सांगितलं, मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. त्याने त्याच्या आत्म्याचा वर्षाव केलेला आहे. त्याने त्याच्या आत्म्याचा वर्षाव जो आहे तो केलेला आहे. प्रियांनो, त्याचप्रमाणे योवेलच्या पुस्तकामध्ये ज्या इतरही गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत, आकाशातील चिन्हे असतील किंवा यहोशवाफाटाच्या खोऱ्यातील जो न्याय असेल, त्याही गोष्टींची प्रचिती मनुष्य घेईल. प्रियांनो, त्याही गोष्टी पूर्ण होताना तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी दिसून येतील. जी प्रत्येक गोष्ट परमेश्वराने सांगितली त्या प्रत्येक गोष्टीला होत असताना, तिची परिपूर्ती होत असताना आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आमच्यासाठी हे फार विशेष आहे की तुम्ही आणि मी त्याच्याकरिता आपल्या जीवनामध्ये तयार असायला पाहिजे. योवेल संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने सांगितलं, मला नाही माहित की त्या लोकांनी त्यावर किती विश्वास ठेवला आणि किती वर्षे वाट पाहिली. देवाच्या आत्म्याचा वर्षाव होईल, देवाच्या आत्म्याचा वर्षाव होईल. परंतु जे त्याने सांगितलं ते त्याने योग्य वेळेवरती पूर्ण केलं. आज पुष्कळदा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही एक फार मोठी अडचण आहे की अजून पुष्कळ वेळ आहे, पुष्कळ वेळ नाही. या गोष्टी कदाचित आम्ही हयातीत असताना घडणार नाही. प्रियांनो, कोणालाही सांगता येत नाही की ती घटका, ती वेळ कधी येईल. आम्हाला एक माहित आहे की त्याने जे सांगितलं ते तो पूर्ण करणारा आहे. त्याकरिता तो विश्वासू परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्याच्याकरिता नेहमी तयार असायला पाहिजे. नेहमी तुम्ही आणि मी त्याच्यासाठी तयार असायला पाहिजे. संपवत असताना आपण ओबद्या नवीन करारातून पाहिलं, योवेल नवीन करारामधून पाहिलं. आता ओबद्या आणि योवेल याला स्वतःशी याची तुलना करून पाहूया. स्वतःची, आपल्या स्वतः बरोबर याची तुलना करा. काय सारखेपणा तुम्हाला दिसून येतो? ओबद्याच्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला माहित आहे, योवेलच्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला माहित आहे. आज जेव्हा आपण आपल्या जीवनाशी त्याची तुलना करणार, काय सारखेपणा दिसून येणार किंवा काय आमच्या जीवनामध्ये या पुस्तकातून परिपूर्ती आम्हाला दिसून येणार? प्रियांनो, काही सांगता येईल कोणाला? ओबद्या, योवेल आणि मी. प्रियांनो, ओबद्याच्या पुस्तकामध्ये, योवेलच्या पुस्तकामध्ये जो परमेश्वर आम्ही पाहतो तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तो एकच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही नाही.
तो एकच आहे ज्याने अवघी सृष्टी निर्माण केलेली आहे. तो एकच आहे की ज्याने आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने सर्व काही अस्तित्वात आणलं. तो एकच आहे की ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. तो एकच आहे. ओबद्या योएलचा परमेश्वर आज तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. त्याने जे त्या ठिकाणी सांगितलं की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल, आज तो वर्षाव तुमच्यावर आणि माझ्यावरती देखील त्याने केलेला आहे. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी येशू माझा प्रभू आहे असं कबूल करतो ना, पवित्र आत्म्याशिवाय ते मनुष्याला शक्य नाही. येशू हा प्रभू आहे हे कबूल करणं, येशूचं प्रभुत्व आपल्या जीवनावरती स्वीकारणं, त्या अधिकारामध्ये चालणं, याकरिता देखील आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. त्याशिवाय आम्हाला ते शक्य नाही. आणखीन प्रियांनो, ओबद्या योएलमध्ये हा परमेश्वर काय करताना दिसतो? ओबद्या योएलमध्ये हा परमेश्वर जो आहे हा आपल्या लोकांना आशा देताना आम्हाला दिसतो. योएलच्या पुस्तकात त्याच्या लोकांची परिस्थिती पहा, ओबद्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या लोकांची परिस्थिती पहा. परंतु ज्यावेळेस परमेश्वर आपल्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहतो, तो त्यांना एक नवीन आशा त्यांच्या जीवनामध्ये देतो. आज तोच परमेश्वर जर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या परिस्थितींमधून जात आहो, हा परमेश्वर आम्हाला नवीन आशा देणारा आमचा परमेश्वर आहे. आम्हाला नवीन आशा देऊन आमची पुनर्बांधणी करणारा तो परमेश्वर आहे. पुष्कळदा जीवन जगत असताना सगळं काही विस्कळीत होऊन जातं. मग आमचं वैयक्तिक जीवन असेल, आमचं कौटुंबिक जीवन असेल, जणू काही सगळं काही विस्कळीत झालेलं आहे. पुन्हा नव्याने एक सुरुवात करण्याची परिस्थिती आम्हाला पुष्कळदा दिसून येते. लक्षात घ्या, हा परमेश्वर देव जो आम्हाला आशा देणारा परमेश्वर आहे, हा आमची पुनर्बांधणी करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. हा परमेश्वर आपल्या लोकांना भौतिक आणि आत्मिक आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील हा परमेश्वर सारखाच आहे. तो बदललेला नाही. आज आमच्याही जीवनाकरिता परमेश्वराकडून मिळणारे भौतिक आशीर्वाद असतील किंवा आध्यात्मिक आशीर्वाद असतील, आज ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर आम्हाला पाहायला मिळतं, योवेलचं पुस्तक असेल, ओबद्याचं पुस्तक असेल, परमेश्वर आपल्या लोकांची बाजू घेणारा परमेश्वर आहे. तो आपल्या लोकांची बाजू घेतो आणि म्हणतो की ते फजित होणार नाही. त्यांचे वैरी, त्यांचे शत्रू राष्ट्र ते नष्ट होऊन जातील, परंतु परमेश्वर म्हणतो की माझे लोक फजित होणार नाही. आज तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आज तो तुम्हाला आणि मला देखील या प्रकारे या गोष्टींची खात्री देतो की या जगामध्ये आम्ही राहत असताना हा परमेश्वर देव आपल्या लोकांच्या बाजूने उभा राहणारा, हा माझ्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे. हा मला कधीही फजित होऊ न देणारा परमेश्वर आहे. तो कधीही माझी फजिती होऊ देणार नाही. हा परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. प्रियांनो, या आपले डोळे बंद करूया आणि एक वार पुन्हा आपल्या स्वतःला या गोष्टींची जाणीव करून देऊया की आज आम्ही ज्या कुठल्या परिस्थितीत असणार, ज्या कुठल्या अवस्थेत आम्ही असणार, आम्ही स्वतःला सांगूया की माझा परमेश्वर हा मला आशा देणारा, माझी पुनर्बांधणी करणारा, मला भौतिक आत्मिक आशीर्वाद देणारा, माझी बाजू घेणारा, तो मला कधी फजित होऊ देणार नाही. स्वतःला आम्ही या गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो. त्याच वेळेस आपल्या स्वतःला आपण याही गोष्टीची आठवण करून देऊया की परमेश्वर देव आपल्या संदेष्टांच्या द्वारे ज्या काही गोष्टी बोलला त्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत. तो आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणार आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडताना आम्ही पाहतो. आमच्या आजूबाजूला जगामध्ये ज्या घडामोडी आम्ही पाहतो त्या आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतात की परमेश्वराने तर या गोष्टी आम्हाला आधीच सांगितल्या. आम्ही स्वतःला त्याच्याकरिता तयार करून ठेवूया.
आमची अशी तयारी असायला पाहिजे की प्रभू तू या घटकेला आला, मी तुझ्यासाठी तयार आहे. आम्ही त्याच्यासाठी तयार असावं. आम्ही त्याच्यासाठी तयार असावं. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, आज जे तुझं वचन आम्हाकरिता आहे पवित्र देव बापा, तू ज्या गोष्टी बोललात त्या नवीन करारामध्ये पवित्र देव बापा त्यांची परिपूर्ती किंवा त्यांचा संदर्भ आम्ही पाहतो प्रभू. आणि आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की प्रभू आम्ही नेहमी तुझ्या इच्छेला सादर असावं. पवित्र देव बापा, आम्ही नेहमी तुझ्यासाठी तयार असावं प्रभूजी. होय पवित्र देव बापा, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. त्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण त्याकरिता स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो प्रभू. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. वंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.